नमस्कार मित्रांनो, अतिशय जबरदस्त हा व्हिडिओ आहे, तो बघावाच लागतो रे. कारण हो काही गाडी दाखवतो, ही बावड्याने घेतली नाही. अजून बावड्याला गाडी घ्यायला जरा वेळ लागल. ही गाडी भरून षटपच नागोबाच्या षटपाची पोरं बावड्या कसा वाजवतोय ती बघायला. ती अतिशय चांगली लिजिम खेळणारी पोरं आहे ती. त्यांचा सुद्धा आपण मंगळवारी व्हिडिओ टाकणार आहे. पण म्हणली बावड्या लयच भारी हलगी वाजवतोय, बावड्या लयच भारी हलगी वाजवतोय, म्हणून आम्ही बावड्याचा नाद बघायला आलोय. आणि सकाळ सकाळच 10 वाजता ही पोरं बावड्याची हलगी बघायसाठी आणि बावड्याला राज्याभिषेक सोहळ्याला 6 जूनला वाजवण्यासाठी आग्रह करायला. ती तुम्ही म्हणसाल तेवढं पैसे देतो, पण बावड्या कसा वाजवतोय आम्हाला बघायचंय. आणि बावड्याला राज्याभिषेक सोहळ्याला घेऊन जाऊ. पण बावड्या लय लहान आहे, 2.5 वर्षाचा बावड्या आहे. पण त्यांचा नाद आम्ही पुरा असा केला. बावड्याच्या आजारीने बावड्यानी नाद कुळा हलगी वाजवली. बावड्या जेव्हा गुडघ मिठी आला तेव्हा सगळं हे अध्यक्ष ही नुसती इडी झाली. नागोबाच्या षटपची पोरं म्हणते ती किती लहान जीव आहे, पण काय भारी वाजवतंय. आमच्या कुठल्याच माझ्या पोराला पाय सुद्धा उचलू द्यायचं ना अजून वर्षांनी. पण बावड्याच्या हातात ताकद बी तेवढी आहे. बघा बावड्यानी काय नाच खोळा हलगी वाजवली. एवढ्या बाहेरची लोक भेटा येते ती, हलगी वाजवून घेते ती. ह्याच्यापेक्षा बावड्याची बारीक कला काय असू शकते. लोक आता कुठं बावड्या भेटा यायला लागले ती. पण भेटा येण्यासाठी हा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांपर्यंत, ज्यांना लयच हलगीचा नाद आहे, ज्यांना लयच लेझिमचा नाद आहे आणि ज्यांना महाराष्ट्राच्या असेल कलेचा नाद आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचंय तुम्हाला सांगायची गरज नाही. शेअर, कमेंट आणि लाईक बी करा बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं ते लाल बटन दाबून लगेच सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ज्यांनी कोणी केलं नसेल पटकन करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं त्या पोरांनी कसं काय गुणगान गायले आणि पूर्ण व्हिडिओ कसा बघितलाय हे तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघूनच करा. तुम्ही सुद्धा बावड्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. होऊ द्या व्हायरल. गाडी जरा बारीक करा त्याच्या हातात. ही गाडी